सांगली कर्नाळा येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश। कर्नाळमध्ये नवी सांगली वसवण्याचा विचार। समित कदम। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्षबांधणी सुरू केली। प्रदेश अध्यक्ष समित कदम यांची जिल्ह्यातील धडाकेबाज कामगिरीमुळे इतर पक्षातील असंख्य नेते पदाधिकारी हे जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत। आज सांगली जिल्ह्यातील कर्नाळ गावचे माजी उपसरपंच आणि काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी नासिर चौगले यांच्यासह समीर मुल्ला, पोपट मंगसुळे, रघुनंदन उर्फ नाना घोरपडे, किरण कदम, सागर मोहिते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करून त्यांना गावच्या विकासाच्या दृष्टीने लागणारी सर्व मदत करण्याचं अभिवचन देण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव करणे, जिल्हा अध्यक्ष आनंद सागर पुजारी, मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे, शहराध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे, जिल्हा संघटक सलीम पठाण, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष कासम मुल्ला, सुशांत काळे, आल्ताफ रोहिले, जयसिंग चव्हाण, अरविंद पाटील यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। सांगली ग्रामीणमधील कर्नाळ गाव भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून येथे नवी सांगली बसवण्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे असे सांगून सर्वतोपरी मदत करण्याचं अभिवचन त्यांनी यावेळी दिलं। त्या ठिकाणी मागच्या आठवड्यातच एक फार मोठा पक्षप्रवेश त्या ठिकाणी मिरज पूर्व भागातला झाला। आज या ठिकाणी पश्चिम सांगली भागातला मिरजातील ग्रामीण सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला। एक चांगल्या पद्धतीनं जनसुराज्य शक्ती पक्षावरती विश्वास हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा बघून आम्हाला सगळ्यांना आनंद होतो। आज एक अतिशय चांगला प्रवेश त्या ठिकाणी झाला। गेल्या अनेक वर्ष आम्ही सांगली ग्रामीणमध्ये एक नाव ऐकायचो, नासिरभाई म्हणल्याशिवाय काही पान हलत नाही। तर तेच आज नासिरभाई आमच्या पक्षात आलेले आहेत। मी त्यांचं कुठलेही पद घेणार नाही, त्या पदापेक्षाही ते मोठे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे योग्यतेप्रमाणे फार मोठं कार्य त्यांच्या हातनं घडेल, यासाठी हा पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे असेल। येणारे हा काळातल्या निधीचा विषय असेल, हा एक छोटी गोष्ट असणार आहे आमच्या ह्याच्यातला। मात्र कर्नाळ हा परिसर हा अतिशय भौगोलिकदृष्ट्या फार महत्त्वपूर्ण आहे। स्ट्रॅटेजिकली शहर वाढू शकत नाही, आता ते वाढतोय। तर ते ग्रामीण भागाला एक नेतृत्व नासिरभाईंसारखं मिळालं तर निश्चितच कायापालट होईल। एक नवी सांगली वसवण्याचा विचार आपण सगळ्यांनी तिथे केला पाहिजे। त्यासाठी ज्या सोयी सुविधा आहेत त्या आपण केल्या पाहिजेत आणि भविष्यामध्ये आपण राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे, आमचे नेते डॉक्टर विनय कोरे साहेब आणि केंद्रामध्ये आदरणीय मोदीजी, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक विकासात्मक दृष्टिकोन पुढे ठेवून आम्ही सगळे पुढे निघालोय आणि येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला कर्नाळ आणि त्या पंचक्रोशीतला विकास हा अगदी योग्य वाटेल आणि त्या दिवशी सगळे मंडळी त्यांना सांगतील की नासिरभाई तुमच्यामुळं हे सगळं झालं। आणि त्यामुळे जो नासिरभाई नावाचा ब्रँड जो आम्हाला आज त्या ठिकाणी मिळाला, एक निश्चितच पक्षाला मोठी ताकद मिळेल। महानकर निफ्ससाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।